आणून द्यायची आहे की पहिले विलासरावजी देशमुख साहेबांनी दंगा काबू पथक हे जिल्ह्यात स्थापन केले होते की ताबडतोब लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जी आहे ती सांभाळण्याच्या अनुषंगाने ते पथक त्या ठिकाणी तातडीने जायचं। मात्र देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आता त्याच्या उलटा जातोय, दंगा खूप करतोय, हा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। आणि हा भाजपचा जो कबूतर जिहाद जो आहे हा आता पुरता महाराष्ट्रातल्या लोकांनी हा ओळखलाय आणि हा ओळखल्यासोबतच कबुतरांच्या अनुषंगाने जी महाराष्ट्राची आमची काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे, प्राण्यांच्या बद्दलचा कायदा हा मनमोहन सिंग साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये तयार झाला होता हे देखील सविनय मी आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आणून देऊ इच्छितो। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मुक्या प्राण्याला मान्य आहे। मात्र या सगळ्यांना माहितीच आहे की कबुतराच्या विष्ठेपासून पंखापासून फुफ्फुस निकामी होण्याचा फार मोठा धोका असतो। नवे तर अनेकांचे फुफ्फुस निकामी झालेले आहेत। माझा वर्गमित्र, माझा जवळचा मित्र, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार सारख्याही एका साहित्यिकाचाही मृत्यू हा या कबुतराच्या विष्ठेपासून त्याच्या फुफ्फुस निकामी होण्यापर्यंत मजल गाठल्यामुळे मृत्यू झालेला होता। त्यामुळे अशाही सगळ्या माणसांना जिवंत जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या सरकारने या कबुतरांच्या विषयाच्या अनुषंगाने तणाव निर्माण करून कबूतर जिहादला खतपाणी न घालता यांनी लोढाजींचं एक टावर घ्यावं आणि लोढाजींनी एक टावर द्यावं की ते कबूतर टावर म्हणून लोढा कबूतर असं टावर एक उभं करावं आणि त्याच्यामध्ये छान पार्किंग आणि लोक येतात आहे, कबुतरांना दाणे टाकतात आहे, कबुतरांसाठी दवाखाना आहे, अशा प्रकारचं एखादा त्यांच्या ज्या टावर आहे त्यामध्ये कबूतर टावर म्हणून त्यांनी उघडून द्यावं ही देखील आमची मागणी आहे। तर देवेंद्र फडणवीसांना त्यांचा अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई ही आता त्यांनी अडाणीच्या घशात घातली आहे, धारावी घातली, अजून काय गोरेगावचं घातलं, अजून कुठं काय MSRDC जागा दिली। आता त्यांनाही सांगावं की यातला एक कबुतरांसाठी त्यांना जीविताचा जो अधिकार आहे त्या अनुषंगानं न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर दंगे न करता देवेंद्र फडणवीसांनी किंवा तेढ न निर्माण करता आता त्या जागेवरही देखील या कबुतरांच्या जीविताच्या अनुषंगानं त्या ठिकाणी देखील व्यवस्था करावी। आणि ही सर्व व्यवस्था करत असताना जो वेगवेगळ्या समाजांना याच्यात पुढे केला जातोय, मात्र यात कोणताही समाज नाही। जैन समाजामध्ये महावीरांसारखे एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान सांगणाऱ्या एका संतांनी जो संदेश दिला आहे तो कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आत्मसात करावा वाटतो। नवे तर मी सर्वोदयी कार्यकर्ता आहे, सर्वोदय नावाचा जो शब्द आहे हाही जैन धर्मातून आलेला आहे आणि त्याची गांधींनी ही त्याला त्याची आणि काँग्रेसची सांगड ही घातलेली आहे। त्यामुळे विनय आहे, विनम्रता आहे, विवेक हा महावीरांनी जो सांगितलेला आहे त्याचा पालन हे आज रोजी होत असताना आढळून येत नाही। आणि या सर्वांपासून शासनाने जरूर धडा घ्यावा ही देखील एक आमची अपेक्षा आहे। त्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी कोणी काय खावं हा एक नवीन फतवा हा महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे। आणि हा फतवा म्हणजे काय तर आम्ही अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतोय आणि विशेष करून मराठी भाषेची गळचिपी होत असताना हा मुद्दा आवर्जून आम्ही मांडलेला आहे की या महाराष्ट्रात आणि या देशात नुसतं वन नेशन वन इलेक्शन नाही तर सगळ्या माणसांनी एकसारखा विचार करावा म्हणून माणसाच्या मेंदूला गुलाम करण्याची एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे आता कुठेतरी काढण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी 15 ऑगस्टच्या निमित्तानं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढून जो कुठेही तांत्रिक दृष्टिकोनातून किंवा परंपरेच्या अनुषंगाने कुठे नाही, राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी सगळेजण लवकर उठतात, पांढरे कपडे घालतात, झेंडा वंदन करतात, अनेकांच्या घरात गोडधोड होतं आणि जो आपला राष्ट्रीय सण आहे। आणि या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा कोण कोण कसे आपल्यावर अन्याय अत्याचार केला, स्वातंत्र्याच्या लढाईत कोण कोण सहभागी होतं, स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असून इंग्रजांना मदत कोणी केली, या सगळ्या गोष्टींची आठवण आपसूक येते। आणि या निमित्तानं वाद निर्माण करण्याचं भारतीय जनता पक्षाचं कारणही असं आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्वाश्रमीचा जनसंघ असेल, अजून काय त्यांचं जे असेल, यातल्या कोणत्याही माणसांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला नाही।
आणि एवढंच नाही तर इंग्रजांच्या सोबत हातमिळवणी करणारा वर्ग होता. इंग्रजांकडून पेन्शन